तर मित्रांनो आता आलो आम्ही पेट्रोल पंपवर पनवेललाच आहे बघा ते जीवता। नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या स्विफ्ट ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल की आपण चाललोय गावाला। गावी याचं कारण आहे की लग्न आहे परशाचं, म्हणजे माझ्या काकाचं। तो पजाला दाखवला असेल भरपूर वेळा, पजाला दिसला ब्लॉगमध्ये, तर परशाचा कधी दिसला नाही तर मी तुम्हाला दाखवीन। आज परशाचं लग्न आहे आणि ना आपण डिसेंबर महिन्यात ना कधी गावी जात नाही, कारण की आपले काय लग्न विग्न काय डिसेंबर महिन्यात ठरत नाही, मे महिन्यात ठरतात। तर हे पहिलं वर्ष असेल माझं पण, कारण की मी पण कधी डिसेंबर महिन्यात गावी गेलो नाही आणि कधी गावची थंडी बघितली नाही। आणि मुंबईमध्ये कसं थंडी एवढी काही पडत नाही, मेन म्हणजे ते आपली बिल्डिंग सगळे झाले असल्यामुळे थंडी एवढी पडत नाही। आणि पाठीमागे आमचं जंगल आहे, म्हणजे थोडंफार फरक पडतो, पण गावची थंडीमध्ये अफाट खूप मजा येणार आहे। आणि ते पण चालले लक्झरीनी, असं की स्वेटर बिटर बॅग बिग भरून घेतली आहे मी, म्हणजे पप्पांनी भरली आहे, मी नाही, पप्पांनी भरली बॅग बिग आहे। आणि म्हणजे सगळे चालले आहेत आणि आता यांचे वांदे आहेत, यांना इथे ठेवायचे आहेत। आणि दादा मम्मी पप्पा सगळे म्हणजे सगळे फॅमिली आहेत ना, ते उद्या बसणार ट्रेननी आणि फक्त आम्ही दोघं जाणार आहे लक्झरीनी। तर खूप मजा येणार आहे। आणि आता मी रिक्षावाल्याला पण फोन केला आहे, आता 4-4:30ला निघूच। आणि लक्झरीवाला पण फोन करायचा की कुठे येणार आहे गाडी नक्की, तर आपण डायरेक्ट आता लक्झरी तिथे भेटू, खाली भेटू स्टेशन तिथे। तर चला सामान विमान भरतो थोडंफार आहे ते, तर डायरेक्ट आपण भेटू चला। तर मित्रांनो आपण आता आलो आहे गोल्ड जिम समोर, ही गोल्ड जिम आहे आणि तिकडे कोटक बँक आहे तिथे। आणि दादा आलाय गाडी घेऊन आणि बघा आपलं सामान। तर आता दादा गेलाय पाणी पिणे आणायला, तर सर आपण गाडीची वाट बघू, तिथे येणार आहे गाडी लक्झरी। तर लक्झरीवाला बोलला आहे की पवई चालवला आहे, तर सर येईपर्यंत बघूया, लवकर आली तर ठीक, नाहीतर 6 वाजवेलच। ही गोल्ड जिम आहे आणि त्या बाजूला ही परफेक्ट जिम, आणि त्यासमोर अपोजिट साईडला लक्झरी थांबते। इथे कशी पेस आहे ना त्याच्यामुळे, तर बघूया गाडी याची वाट बघू, हो सर थांबूया। मित्रांनो बघा आपली इमलेश्वर गाडी आलेली आहे, तर खायचं पण आणलेलं आहे, तर बघू तर सामान भरूया आणि तिकीट तर चला सामान उठवूया, मग डायरेक्ट गाडीमध्ये भेटू। तर हे बघा लाईटी, गाडीची लाईटी भेटवलेले आहेत एकदम पिवळे रात्री भारी दिसतील। आणि गाडी भरलेली आहे, रिकामी नाही, सीझन नसताना पण लोक गावी जातात, अजून जागेवरच आहे गाडी। चला गाडी झाली आहे चालू, तर आता भांडूपवरनं डायरेक्ट एरवली। तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही पेट्रोल पंपवर पनवेललाच आहे बघा, ते जीवतानी लागले ते विमलेश्वर, असं गाडीचं लुक आहे, एकदम लाईटीने भरलेली गाडी आहे। तर एक थंबनेलला फोटो काढूया, आता डायरेक्ट जेवायला थांबू, थंडी खूप वाजते, जसं जंगल साईड येईल ना तर थंडी वाजेल। मस्त आहे की गाणी ऐकत आलो आहे, तर भेटूया जेवताना। चला सकाळची सिनेमॅटिक शॉट बघायचीच आपल्याला, सनसेट पेट्रोल भरते आता गाडी, चला। मित्रांनो आपण आता आलो आहे हॉटेलला, वैष्णवी हॉटेल आहे इथे बघा, दुर्गा माऊली आहे, परत ही आमची मामाची गाडी आहे बघा, मानेश्वर कृपा म्हणून मामाची गाडी आहे। तर वैष्णवी हॉटेलला जेवून मस्त की झाले पेटपूजा, आता जाऊन मस्त की बसूया। तर परशाला खिडकी पाहिजे आणि आता मी बसतो बाजूला, ऑप्शन नाही, डील झालेली आहे अगोदर, म्हणून आता काय करणार, बाजूला बसूया। हा आहे नवरदेव आणि मामाची गाडी मानेश्वर। तर आता बसूया मस्त की, जाऊन जरा झोपतो। इथे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार, ते एक्स्ट्रा थांबले नाही जास्त, ते हॉटेल आहे वैष्णवी म्हणून। मी गेल्या टायमिंगच्या गणपतीचा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल इकडचा। चला तर मित्रांनो
आपण आता आलो आहे चहा प्यायला. गाडी थांबली आहे, 2 वाजलेत आणि हवी तशी थंडी नाही आहे. ठीक आहे, बेटर आहे. थंडी पडली नाही, फक्त थोडी थोडी हलकी हलकी वाटते. नाही बघा, चंद्र आहे तिथे साधवा. आणि ना चायनीज खाल्लेलं मेन म्हणजे त्याने ताण पुन्हा घसा पुन्हा सुकलेला चायनीजमुळे. पाणी भेटतच नव्हतं कुठे. आणि हायवे लांबपर्यंत हायवेच होता. जशी आता पाण्याची बॉटल घेतली आहे, अजून एक घेईन आणि चाय पिईन. मस्त की झोपलेलो. पहिली गोष्ट म्हणजे खूप मजा येते. आणि रात्र त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ असं काढत नाही. ही बघा अशी गाडी आहे मस्त, आतमधनं पिंक आहे. चांगली गाडी आहे. आणि ड्रायव्हर डेंजर आहे, जाम पळवतोय बेकार. आपण डायरेक्ट रात्रीच सकाळी सिनेमॅटिक शॉट काढूया मस्त की सनसेटचे आणि धुक्याचे. मस्त आहे हे बघा. तर आपण आता पोचलेलो आहे आणि वाजले सकाळचे 5 आणि मोठा झाला आपल्यासोबत स्कॅम. तर आपल्याला असं वाटलं की सकाळ होईल आणि उजेड तरी दिसेल. एवढा अंधार आहे की आमच्या दोघांशिवाय रस्त्यावर कोणच नाही. तेव्हा पूर्ण धुकं पण दिसत आहे. पंगेरे जिथे थांबलेलो आम्ही, वाट बघतो तर कोणाची तरी. घरी फोन लावतो थोड्या वेळाने. काय गाकवतच आला नाही. वाटलं सकाळ होईल आणि काय ब्लॉग काय रात्रीचं काय दिसत पण नव्हतं. ब्लॉग बोललो कशाला व्हिडिओ बनवू, बोललो सकाळ होईल. सकाळच झाली नाही यायला. आणि एवढं सामान कोणच नाही लांबपर्यंत दोघांशिवाय. तर डायरेक्ट मी घरी गेल्यावर दाखवीन. तर मित्रांनो बघा, आत्ता उजडायला लागलाय बघा. थोडं उजडत आहे. 6:30 झाले. आम्ही अजून इथेच आहे, पंगेरे येतात, कोण येतच नाही. आणि कसं दिसतं बघा पुन्हा ब्लर. इथे मासे उड्या मारतात एकदम भारी. बघा ऐकायला येत असेल बघा. एकदम भारी वाटतंय. हळू जडतंय. तर आता थोडा वेळ जाऊ मी घरी. अजून इथे फोन केला आत्ताच आहे घरी. आणि ना अजून एक माणूस आलाय, तो तिथे बसलेला दिसतोय. कोण आहे काय माहीत नाही. ती बघा तिकडनं समोरसून लक्झरी येते. थंडी नाही वाजत पण बोलत होते की थंडी खूप आहे. वाजत तर नाही पण धुकं दिसते समोर. तर थोडा वेळ अजून उजडेल पूर्ण, तुम्हाला तेव्हा दाखवतो. चला. आपण आता आलो आहे घरी आणि मस्त की बॅग बी ठेवलं आहे. आणि ना क्लायमेट बघा एकदम फॉग आहे, एकदम फॉग. अजून एक गोष्ट, जरा ब्लॉग येतील लेट येतील आणखी नेटवर्क प्रॉब्लेम असणार त्याच्यामुळे. तर आता होय ती हायची नाकळा होय. मस्त गेला नाही आता, एकदम साफ सुथरं आहे बघा. हे खळू एकदम मस्त मजा येते घरात. चल आणि फुलं दाखवतो. फुलं नवीन फुलं आहे कोणती तरी बघा. सूर्यफुलाची फुलं वाटत. हा मी काय बोलत होतो, तर ब्लॉग जरा लेट येतील कारण की नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.